अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत केळ्याचे वडे। आता केळ्याचे वडे कसे करतात ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी ही मी केळी घेतलेली आहेत, 5 केळी आहेत छोटी, आणि त्याच्यानंतर मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी। त्याच्यानंतर घेतलेलं आहे जायफळ आणि वेलची पावडर ही। त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे, हा गूळ आहे। त्याच्यानंतर हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 मोठं बाउल। तर आता आपण सुरुवात करूया। आता हा गूळ आपण थोडा बारीक करून चिरून घेऊया। आता हा आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि हा आता मी गरम पाण्यात टाकते आहे। हे इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। ह्याच्यात आपण आता हा तुकडे केले ज्या गुळाचे तो सगळा टाकूया। हा बघा, आता मी गॅस बंद करते, कारण ना हा बघा आपला गूळ विरघळतोय। तर हा गूळ विरघळेपर्यंत थोडा 5 मिनिटं जाईल, पण मी गॅस बंद केला कारण कडकडीत आपल्याला नाही करायचं आहे पाणी, कोमट पाण्यातच हे गूळ हे करून घ्यायचा। तुमचा जर गूळ मऊ असेल तर तुम्ही परातीतच पाणी टाकून विरघळवू शकता। तर हा बघा आपला गूळ चांगला विरघळला आहे। आता ह्याच्यात मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकते, म्हणजे त्याला अजून छान चव येईल आणि सुगंध पण येईल। आपला पूर्ण गूळ चांगला विरघळून गेलेला आहे पाण्यात। तर हे जरा थंड होऊ दे पाणी, मग आपण पीठ मळायला घेऊया। तोपर्यंत आपण केळी मऊ करून घेऊया। तर ही बघा केळी, ही जरी वरून काळी झाली असली तरी सालं त्याची काळी होतात, पण आतून चांगली असतात। काही केळी वरून सालं काळी झाली तरी आतून बघून घ्यायची, कारण कधी कधी आतून किडकी पण निघतात। म्हणून पूर्ण केळं चांगलं बघून मग तुम्ही ते वापरायला घ्या। आता ही केळं चांगलं आहे। अशा तऱ्हेने ना आपण सगळी केळी इकडे सालं काढून घेऊया। हे सुद्धा चांगलं आहे। ही सगळी केळी आता आपण घेतलेली आहे आणि ती बारीक करून घेऊया। तुम्ही हवं तर बारीक फोडी करून पण बारीक करू शकता, किंवा या स्मॅशरने पण असं दाबून बारीक करू शकता। हे बघा स्मॅशरने छान मऊ करून घेतलेलं आहे आपण। आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। आपलं पाणी चांगलं थंड झालं आहे, तर आता आपण पीठ मळायला घेऊया। हे गुळाचं पाणी आहे, तर थोडंसं आपण ह्याच्यात मिक्स करूया आणि हा सगळा गूळ ना आणि हे केळं हे सगळं एकत्र करून घेऊया। जसं पिठाला लागेल ना नंतर, तसं ते पाणी वापरत जायचं। गुळाचं पाणी आणि केळं आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि सगळं पाणी मी घेतलेलं नाही आहे, थोडं पाणी ठेवलेलं आहे। हे बघा थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला लागेल तसं आपण पाणी घेऊन पीठ मळायचं आहे। तर ह्या मिश्रणात आपल्याला आता पीठ घ्यायचं आहे। आता हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, ते आपण थोडं थोडं करून ह्या मिश्रणात घालूया। थोडंसं मी ठेवलं आहे, लागलं तर परत घेता येईल। आणि आता ह्याच्यात तांदळाचं पीठ जे 1 वाटी घेतलं आहे ते घालूया। तांदळाचं पीठ तुम्हाला नाही घालायचं असेल तरी काही हरकत नाही आहे, पण मी का घालते, कारण ते थोडे कुरकुरीत होतील म्हणून घालते। कारण नुसतं गव्हाच्या पिठाने आपण मळलं ना तर ते खूप नरम होणार आणि थोडं तेल जास्त शोषलं जाईल, म्हणून मी तांदळाचं पीठ घालते। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यात थोडं मीठ घालूया। गोड पदार्थ असला तरी मीठ हा घालायलाच लागतं, तर अंदाजाने तुमच्या थोडंसं मीठ घाला। आता हे सगळं चांगलं ढवळून घेऊया। आता काही जण याच्यात हळद सुद्धा घालतात,
पण मी म्हणजे रंग येण्यासाठी, पण मी इथे हळद नाही घातली आहे ना. चमच्याचं काढून घेऊया आणि हातानेच पीठ मळायला घेऊया. वास इतका मस्त येतोय ना, सुगंध पसरलाय. त्यात केळं आणि गूळ म्हटलं तर अप्रतिमच. आता हे उरलेलं सर्व पीठ आहे गव्हाचं, ते मी घेते. जवळजवळ 6-7 चमचे पीठ झालेलं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ झालेलं आहे आणि गूळ आपला झालेला आहे, अंदाजाने मी घेतला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं अंदाजाने तो 150 ग्रॅम असेल, 150-200 ग्रॅम असेल. आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी हे घेऊया आणि हे पाणी आता घालून मळून घेऊया. थोडं थोडं पाणी करत टाकून आपण जसं चपातीचं मळतो ना तसंच मळून घेऊया. हे बघा आपलं पीठ कसं मस्त तयार झालेलं आहे मळून. हे बघा छान. आता थोडंसं तेलाचा हात लावून त्यात अजून मी थोडं मळून घेते. आणि ह्याच्यात मळताना ना मला गुळाचं सगळंच पाणी वापरता आलं नाही, कारण पाणी उरलं माझं गुळाचं. कारण जेवढं पाणी लागलं ह्याच्यात तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या गुळाचं पाणी थोडं उरलेलं आहे. तर ते मी तसंच ठेवणार आहे. समजा कधी शिरा बनवताना किंवा गुळाचा चहा बनवताना उपयोगी पडेल म्हणून जेवढं लागलं तेवढं मी घेतलेलं आहे. छानपैकी आपलं आता असं पीठ मळून झालेलं आहे. हे आता आपण 5 मिनिटं असंच ठेवूया आणि कढईत तेल तापवायला घेऊया. तर आता आपण हा पीठ मळलेला आहे, मस्त झालेलं आहे. ह्याचे तुम्ही ना लाटून पण करू शकता आणि थापून पण करू शकता. आधी मी तुम्हाला थापून दाखवते. हे बघा, ही अशी पिशवी घ्यायची. तुमच्याकडे केळ्याचं पान असेल तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल. पाणी लावून सुद्धा थापू शकता किंवा तेल लावून सुद्धा थापू शकता. तर असं आपलं छान थापून झालेलं आहे. तर हे बघा हा मस्त असा थापला गेला आहे. तर आपण तळायला घेऊया. हा बघा आपला वडा मस्त फुगलेला आहे, खूप छान झालेला आहे, टमटमीत एकदम. तुम्ही बघताच आहात. तर आता छोटासा गोळा घेतला आहे हा बघा. आता हा मी तुम्हाला लाटून दाखवते. जशी पुरीला आपण लाटतो ना तसंच लाटायचं. तर आता आपण हे लाटून घेऊया. छोटासा गोळा पुरीसारखा लाटायचा. हे बघा, आणि आपण आता तळून घेऊया. वा, काय मस्त फुलतायत बघा, किती सुंदर फुलतायत. हा वास पण केळ्याचा खूप छान येतोय. हे पहा, खूप छान. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं, अगदी तळून छान घ्यायचं. हे बघा आपलं तयार झालेलं आहे. तेल चांगलं नितळून घ्यायचं. हे पुरीसारखं झालेलं आहे आणि एक हात थापून झालेला आहे. तर अशा प्रकारे ना मी तुम्हाला सगळे करून दाखवते. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपले केळ्याचे वडे तयार झालेले आहेत. खूप मस्त झालेत. वास पण सुगंध छान येतोय आणि छान मस्त गोड झालेले आहेत. तर जसे मी दाखवलेत तसे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि हे वडे तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता. याला पुऱ्या म्हणा, वडे म्हणा, काही म्हणा, हे तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. परत उसळीबरोबर, पातळ रस्सा भाजीबरोबर खाऊ शकता.
खूप छान लागतील आणि अशा तऱ्हेने तुम्ही केळ्याचा उपयोग करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.